नमस्कार तुळ राशीवाल्यांनो, कधी कधी ब्रह्मांडात घडणाऱ्या काही घटना फक्त ग्रहांचा योग नसतात, त्या असतात कर्मांचा हिशोब, वेळेचा निर्णय आणि भाग्याची परीक्षा. आणि या वेळेस आकाशात काहीतरी असं तयार होत आहे जे सामान्य नाही. हळूहळू खूप शांत पद्धतीने एक अशी युती तयार होत आहे जी बाहेरून शांत दिसेल पण आतून तुमच्या जीवनाच्या पायाभरणीपर्यंत हलवू शकते. शनी आणि राहू हे दोन असे ग्रह आहेत ज्यांना ज्योतिषशास्त्रात सर्वात रहस्यमय, खोल आणि कधी कधी धोकादायक परिणाम देणारे मानले जाते. आणि आता हे दोघे एकमेकांसमोर नाही तर एकाच दिशेत, एकाच भावात तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. सहावा भाव. होय, तोच सहावा भाव जिथे तुमचे शत्रू लपलेले असतात, जिथे आजार जन्म घेतात, जिथे कर्ज तुम्हाला दाबते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिथे तुमच्या कर्मांचे खरे परिणाम समोर येतात. आता जरा विचार करा, जेव्हा शनी जो कर्मांचा न्यायाधीश आहे आणि राहू जो भ्रम, माया आणि अचानक घटनांचा कारक आहे, हे दोघे एकत्र तुमच्या कर्मक्षेत्रावर बसतात, तेव्हा काय होईल? हा काळ तुम्हाला उंचीवर नेईल का, की तुम्हाला तिथेच उभं करेल जिथून तुम्ही चुकीचा मार्ग निवडला होता? कारण लक्षात ठेवा, शनी कधीही कारणाशिवाय शिक्षा देत नाही आणि राहू कधीही संकेताशिवाय भ्रम निर्माण करत नाही. आणि आता या संपूर्ण खेळात एक तिसरी शक्तीही प्रवेश करत आहे. सूर्य, अग्नी तत्वाचा राजा, प्रकाशाचा स्रोत, सत्याचे प्रतीक. जेव्हा सूर्य शनीजवळ येतो तेव्हा एक विचित्र परिस्थिती निर्माण होते. एकीकडे अंधार, दुसरीकडे प्रकाश, एकीकडे कर्मांचे ओझे, दुसरीकडे सत्याचा प्रकाश. आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकांना भिडतात तेव्हा परिणाम कधीच सामान्य नसतो. कधी जीवन अचानक उजळून निघतं, तर कधी ते सत्य समोर येतं ज्याला तुम्ही खूप काळ लपवून ठेवलं होतं. आता इथे सर्वात मोठा प्रश्न आहे, तुळ राशीवाल्यांनो, तुम्ही तयार आहात का? त्या सत्यासाठी तयार आहात का जे तुमच्या समोर येणार आहे? त्या बदलासाठी तयार आहात का जो तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते? कारण हा काळ फक्त भाग्य बदलण्याचा नाही तर कर्मांचा हिशोब होण्याचा आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि या युतीच्याही आहेत. एक बाजू तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकते जिथे तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती, आणि दुसरी बाजू तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कर्मांसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडू शकते. तर मग या महाविस्फोटाचा खरा अर्थ काय आहे? हा तुमच्या जीवनात राजयोग घेऊन येणार आहे का, की कर्मांचा हिशोब चुकता करणार आहे? चला आता या रहस्याचा पडदा उघडूया आणि एक एक करून समजून घेऊया की शनी, राहू आणि सूर्य यांचा हा संगम तुळ राशीच्या जीवनात काय लिहिणार आहे. पण व्हिडिओ पुढे नेण्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, जय शनी महाराज, जय सूर्यदेव, आणि व्हिडिओला एक लाईक करून त्याला सपोर्ट नक्की करा. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुळ राशीवाल्यांनो, नीट समजून घ्या, सध्या जो खेळ सुरू आहे तो बाहेरून जितका साधा दिसतो, आतून तितकाच खोल आहे. कारण एकीकडे आहेत शनिदेव, ज्यांना अंधार, कर्म आणि परीक्षा यांचे स्वामी म्हटले जाते, आणि दुसरीकडे प्रवेश झाला आहे सूर्याचा, प्रकाश, सत्य आणि परिणाम देणारा ग्रह. आता ही परिस्थिती जाणून घ्या, जिथे आधी अंधार होता, जिथे गोष्टी स्पष्ट दिसत नव्हत्या, जिथे मेहनत करूनही परिणाम अस्पष्ट होते, तिथे आता हळूहळू प्रकाश पसरत आहे. असा प्रकाश जो फक्त दाखवत नाही तर सत्य उघड करतो. जर तुमच्या नोकरीत काही समस्या चालू होत्या, कामात वारंवार अडथळे येत होते किंवा तुम्हाला समजत नव्हतं की पुढे कोणत्या दिशेने जावे, तर आता तुम्हाला मार्ग दिसू लागेल. एक स्पष्टता, एक दिशा जी आधी नव्हती. कारण सूर्य जेव्हा सहाव्या भावात येतो तेव्हा तो फक्त प्रकाश देत नाही तर लपलेल्या समस्या समोर आणतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो. जर काही आजार चालू होता तर आता हळूहळू त्यातून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण होईल. जर कर्जाने तुम्हाला दबावाखाली ठेवले असेल तर आता काही ना काही उपाय, काही ना काही मार्ग समोर येईल. आणि जर एखादा शत्रू शांतपणे तुमच्या कामात अडथळे निर्माण करत असेल तर लक्षात ठेवा, प्रकाशासमोर अंधार टिकत नाही. सूर्याचा प्रभाव त्या शत्रूंना कमजोर करेल आणि तुम्हाला मजबूत करेल. पण इथेच एक ट्विस्ट आहे.
कारण प्रत्येक कथेत एक वळण असते आणि या कथेतलं वळण आहे तुमचे सिनियर, तुमचे बॉस. सहावा भाव फक्त विजयाचा नसतो, तो संघर्षाचाही भाव असतो. होऊ शकतं की तुम्ही खूप मेहनत केली असेल, पण कौतुक मात्र कोणाला तरी दुसऱ्यालाच मिळेल. होऊ शकतं की तुम्ही दिवसरात्र एक केले असतील, पण ओळख कोणाच्या तरी वाट्याला जाईल. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा माणूस आतून तुटतो. पण लक्षात ठेवा, शनी कधीही मेहनत वाया जाऊ देत नाही, फक्त त्याचा वेळ वेगळा असतो. आता जर या परिस्थितीच्या पहिल्या बाजूकडे पाहिले तर इथे एक मोठा संकेत मिळतो. शनी म्हणजे तुमचं कर्म आणि सूर्य म्हणजे तुमची ओळख. आणि जेव्हा ओळख कर्माच्या ठिकाणी येते तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा की आता तुमची मेहनत दिसेल. तुम्हाला एखादी पोझिशन मिळू शकते, प्रगती होऊ शकते, अशी एखादी संधी मिळू शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. कारण जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश झाला आहे आणि हा प्रकाश फक्त बाहेरच नाही तर तुमच्या जीवनाच्या आतही पसरत आहे. असं म्हटलं जातं की वर्षातून एकदा पिता आपल्या पुत्राकडे नक्की येतो आणि इथे सूर्य शनीजवळ आला आहे. याचा अर्थ जर शनीने तुम्हाला आतापर्यंत वेदना दिल्या असतील, परीक्षा घेतली असेल, थांबवून ठेवलं असेल, तर आता त्या वेदनेतून मुक्त होण्याचा काळ सुरू झाला आहे. पण कथा इथेच संपत नाही, कारण आता येतो या संपूर्ण खेळाचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, शनीचे अस्त होणे. आता हे खूप लक्ष देऊन समजून घ्या. जेव्हा सूर्य आणि शनी एकत्र येतात तेव्हा सूर्याच्या तेजस्वी प्रकाशात शनी कमजोर पडतो. यालाच अस्त होणं असं म्हणतात. अस्त म्हणजे काय हे असं समजा, तुम्ही एका खोलीत बसले आहात जिथे आधी पूर्ण प्रकाश होता, सगळं स्पष्ट दिसत होतं. पण अचानक तो प्रकाश कमी झाला आणि फक्त एक छोटासा बल्ब उरला, तर काय होईल? तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी जास्त लक्ष द्यावं लागेल, जास्त फोकस करावा लागेल. थोडीशी चूक झाली तरी गोष्टी हातातून निसटू शकतात. अगदी अशीच परिस्थिती आता तुमच्या जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये तयार होणार आहे. जिथे शनीचा प्रभाव आहे तिथे तुम्हाला आता डबल फोकस ठेवावा लागेल, डबल मेहनत आणि डबल सावधगिरी बाळगावी लागेल. कारण जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तेच क्षेत्र तुम्हाला नकारात्मक परिणाम देऊ शकतात. तुळ राशीवाल्यांनो, आता आपण त्या क्षेत्रांबद्दल बोलूया जिथे हा बदल थेट तुमच्या जीवनावर परिणाम करणार आहे. आणि सर्वात पहिलं क्षेत्र आहे चतुर्थ भाव. घर, कुटुंब, सुख आणि तुमची मालमत्ता. पण इथे एक छोटीशी चूक, एक छोटंसं चुकीचं पाऊल भविष्यात मोठा पश्चाताप ठरू शकते. कारण या काळात शनिदेव अस्त अवस्थेत आहे, म्हणजे जे काही आधी स्पष्ट दिसत होतं त्यात आता थोडासा धूसरपणा येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा, घर बदलण्याचा किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण कधी कधी योग्य वेळेची वाट पाहणे हाच सर्वात मोठा निर्णय असतो. आणि हा तसाच काळ आहे जिथे घाई तुम्हाला नुकसान देऊ शकते. आता फक्त मालमत्ता नाही तर तुमचं कुटुंबही या काळाच्या प्रभावापासून दूर राहणार नाही. अचानक कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय मनात अस्वस्थता, चिंता वारंवार येऊ शकते. लग्नाची गोष्ट असो, करिअरचा निर्णय असो, पैशांची व्यवस्था असो किंवा कुणाला कुठे हलवायचं असो, सगळं व्यवस्थित चालू असूनही आत एक दबाव, एक ताण जाणवेल. आणि हाच तो क्षण असतो जिथे माणूस चुकीचे निर्णय घेतो. पण जर तुम्ही स्वतःला सावरलं तर हाच काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. आता पुढे जाऊया आणि येतो एक अतिशय संवेदनशील क्षेत्र, पंचभाव, संतती, तुमचे निर्णय आणि तुमचं भविष्य. इथेही या काळाचा प्रभाव खोल असणार आहे. मुलांबद्दल चिंता वाढू शकते. त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचं वर्तन, प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक चिंता म्हणजे समस्या नसते. अनेकदा ती फक्त तुमची भीती असते. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, तर समजूतदारपणे वागण्याची गरज आहे. आता तुमच्या स्वतःच्या निर्णयांबद्दल बोलूया. पंचभाव तुमच्या निर्णयांचंही प्रतिनिधित्व करतो. आणि जेव्हा या भावाचा स्वामीच अस्त होतो तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमचे निर्णय 100% स्पष्ट नसतील. तुम्हाला वाटेल की
तुम्ही बरोबर आहात, पण आत कुठेतरी शंका राहील आणि हीच शंका पुढे जाऊन चूक ठरू शकते. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा विचार करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्या, कारण या काळात एकट्याने घेतलेला निर्णय धोकादायक ठरू शकतो. आता या संपूर्ण काळातील सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, खरमास. जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा असा काळ सुरू होतो जिथे शुभ कार्यांची गती कमी होते. लग्न, गृहप्रवेश, नवीन वाहन किंवा कोणतंही शुभकाम, या सगळ्यावर जणू थांबा लागतो. तुम्हीही पाहिलं असेल की या काळात मोठे मुहूर्त मिळत नाहीत. का? कारण ब्रह्मांड स्वतः सांगते, आता नाही. म्हणून जर तुम्ही काही नवीन सुरू करायचे ठरवत असाल तर थोडं थांबा. योजना करा, तयारी करा, पण सुरुवात योग्य वेळेलाच करा. कारण एक मजबूत मुहूर्त तुमची अर्धी लढाई आधीच जिंकून देतो. बाकी आधी तुमचे कर्म आणि ईश्वराची कृपा पूर्ण करून टाकते. आता उपायांबद्दल बोलूया, कारण उपायांशिवाय हे ज्ञान अपूर्ण आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की शनीची कठोरता तुमच्यावर कमी व्हावी, तर शनी मंत्रांचा जप करा, शनी चालिसाचे पठण करा आणि सूर्याला मजबूत करण्यासाठी दररोज सकाळी सूर्याला प्रणाम करा. आपल्या वडिलांचा आणि वडिलांसारख्या व्यक्तींचा आदर करा. कारण जेव्हा सूर्य प्रसन्न होतो तेव्हा जीवनात सन्मान, यश आणि स्पष्टता हे तिन्ही एकत्र येतात. म्हणून तुळ राशीवाल्यांनो, हा वेळ घाबरण्याचा नाही. हा वेळ आहे समजून घेण्याचा, स्वतःला सावरण्याचा आणि योग्य पाऊल उचलण्याचा. जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुम्हाला खाली खेचणार नाही, तर वर उचलणार आहे. तुमचा प्रत्येक दिवस शुभ जावो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा काळ साधा नाही आणि तुमच्यासोबत जे काही घडतं आहे ते योगायोग नाही. हे सगळं एका मोठ्या बदलाची शांत सुरुवात आहे. कदाचित काही गोष्टी तुटताना दिसतील, काही नाती बदलताना जाणवतील, काही योजना अडताना वाटतील, पण खरं म्हणजे ब्रह्मांड तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. जुनं संपल्याशिवाय नवीन काही सुरू होत नाही. आणि तुम्ही आता त्या टप्प्यावर उभे आहात जिथे तुमचं आयुष्य एक नवीन दिशा घेणार आहे. लक्षात ठेवा, शनी तुम्हाला थांबवतो, पण हरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी. आणि सूर्य तुम्हाला प्रकाश देतो, पण फक्त मार्ग दाखवण्यासाठी नाही, तर तुमची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी. म्हणून जे काही येणार आहे त्याला घाबरू नका, त्याचा सामना करा. कारण या काळात घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय तुमच्या भविष्यातील पाया बनणार आहे. आणि जर तुम्ही धैर्य ठेवलं, विश्वास ठेवलात आणि स्वतःवर नियंत्रण ठेवलं, तर हा काळ तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. कदाचित आज तुम्हाला सगळं स्पष्ट दिसत नसेल, पण विश्वास ठेवा, काही महिन्यांनंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हे सगळं माझ्या भल्यासाठीच होतं. म्हणून तयार रहा. कारण पुढे जे येत आहे ते फक्त बदल नाही, तो तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो. तुमच्या मेहनतीचा हिशोब आता सुरू झाला आहे आणि यावेळी परिणाम तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठा असू शकतो. धन्यवाद. हर हर महादेव.